आज आपण नाचणीच्या पिठापासून डोसा करणार आहोत. नेहमी आपण उडदाची डाळ आणि तांदूळ याचा वापर करून आपण डोसा करत होतो. तर आज आपण पौष्टिक असा डोसा करणार आहोत. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही जी वाटी आहे तर ही पाव किलोची वाटी आहे. त्यानुसार मी इथे 1 वाटी भरून म्हणजे पाव किलो मी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याचनुसार तुम्ही पाहू शकता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तर मी इथे 1 वाटी उडदाची डाळ, त्यानुसार मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर पहा म्हणजे मी पाव किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो तांदूळ मी असं प्रमाण घेतलेलं आहे. आता हे जे तांदूळ आहेत हे रेशनचे तांदूळ आहेत. आता आपल्याला एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ ॲड करायचं आहे. छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर हे डाळ तांदूळ आपल्याला अगदी 5 ते 6 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं पाणी ॲड करून झाकण ठेवून आपण 3 तास डाळ तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. तर पहा जी उडदाची डाळ असते ना त्याला ना सफेद पावडर असते. त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला डाळ आणि तांदूळ हे चांगलं 5 ते 6 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे जो सफेद पाणी आहे तो सगळा निघून जाईल. तर पहा इथे 3 तास झालेले आहेत. आता 3 तासानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ ग्राइंड करून घ्यायचे आहेत. तर इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. तर या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आता पहा डाळ तांदूळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. आता झाकण लावून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे. आता हे जे बॅटर आहे हे आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेऊया आणि आपल्याला अगदी बारीक फाईन असं ग्राइंड करायचं आहे. तुम्ही पाहू शकतात की इथे मी रवा ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी पाव चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे, कारण आता पावसाचे दिवस आहे आणि ना पीठ लवकर येत नाही. तर पहा पाव चमचा कुकिंग सोडा, पाव चमचा बेकिंग पावडर असं मी ॲड केलेलं आहे. कारण पावसाळ्यामध्ये तुम्हाला ही माहिती आहे पीठ लवकर येत नाही, पण बेकिंग सोडा आणि कुकिंग सोड्यामुळे काय होतं आपलं हे जे पीठ आहे ते म्हणजे लवकर येतं. म्हणजे जसं की आता मी रात्री हे पीठ डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे, तर उद्या सकाळी आपण इडली करणार तेव्हा ते पीठ बऱ्यापैकी आलेलं असतं. आता हा डबा मी असाच रात्रभर रूम टेम्परेचरमध्ये ठेवणार आहे आणि खाली प्लेट ठेवणार आहे, जेणेकरून जरी पीठ जर जास्त आलं वरती तर ते प्लेटमध्ये खाली पडेल. तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता हे झाकण ओपन करूया. तर तुम्ही पाहू शकतात की आपलं पीठ बऱ्यापैकी आलेलं आहे. आणि तर पहा मी याच्यामध्ये जाड रवा ॲड केला होता, अगदी अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी किंवा 4 ते 5 चमचे आपल्याला रवा ॲड करून तोसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. रात्री जेव्हा आपण ते पीठ भिजत ठेवतो तेव्हाच तो रवा ॲड करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान मस्त आलेलं आहे आणि मी एकाच डायरेक्शनमध्ये ते पीठ छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता पहा आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये हे पीठ आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर हे जे भांडं आहे तर मी अगदी 7 ते 8 चमचे मी जे बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात मी बॅटर किती घेतलेलं आहे. अगदी भांड्याचा अगदी पाव असं आपल्याला बॅटर घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी 5 ते 6 चमचे आपल्याला बॅटर घ्यायचं आहे. तर माझ्याकडे जी मोठी पळी असते ना आपण डाळ मिक्स करण्यासाठी जी पळी वापरतो त्या पळीचा वापर करून त्या पळीच्या अंदाजाने मी 5 ते 6 चमचे बॅटर घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी नाचणीचं पीठ ॲड केलेलं आहे. तर पहा मी 1 बाउल भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे
नाचणीचं पीठ आपल्याला आहे ना अगदी थोडं थोडं करून ॲड करायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही पाहू शकता मी पुन्हा वरतून रवा ॲड केलेला आहे, जाड रवा ॲड केला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तुम्ही जाड रवा ॲड करा, किंवा पातळ रवा असेल तर तुम्ही पातळ रवासुद्धा बारीक रवा असेल तोसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. आणि हा जो रवा आहे अगदी मी छोटे 4 चमचे मी रवा ॲड केलेला आहे, कारण आपला जो डोसा आहे तो छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल म्हणून मी वरतूनसुद्धा थोडंसं 2 ते 3 चमचे रवा ॲड केलेला आहे. आता पुन्हा पहा, हे जे पीठ आहे पीठ छान मस्त मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी पुन्हा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. आता पहा मी याच्यामध्ये कुकिंग सोडा का ॲड केलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये नाचणीचं पीठ ॲड केलेलं आहे म्हणून. आता हे जे नाचणीचं पीठ आहे हे नाचणीचं पीठ एकाच डायरेक्शनमध्ये मस्त आपल्याला असं घोटून घ्यायचं आहे. घोटून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून आपल्याला 2 तास हे पीठ असंच साईडला ठेवायचं आहे. म्हणजे हे जे पीठ आहे हे पीठ छान मस्त फर्मंट होईल. आणि हे जे पीठ आहे तर ह्या पिठाला छान मस्त जाळी येईल आणि आपण त्याच्यामध्ये रवा ॲड केलेला आहे तो रवासुद्धा छान मस्त त्याच्यामध्ये भिजेल असा. आता पहा इथे हे जे बटाटे, तर मी बटाटे उकडून त्याची सालं काढून मी इथे हा बटाटा किसून घेतलेला आहे. तर चला आता आपण चटणी करूया. चटणी करण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. अगदी अर्धी वाटी मी किंवा पाव वाटी आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर पहा इथे आपण चटणी करणार. चटणी करण्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपले जे चणे असतात ना, खायचे चणे, त्याची सालं काढून ते चणे मी ॲड केलेले आहेत. अगदी 3 ते 4 चमचे चणे ॲड करायचे आहेत. आलं, लसूण, त्याचबरोबर मिरची. इथे मी कमी तिखट मिरची वापरलेली आहे. इथे मी एक कांदा घेतलेला आहे छोटा, त्याचे 4 भाग केलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आणि याच्यामध्ये मी आपलं जे सुकं खोबरं असतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे. फक्त मी व्हिडिओ शूट करायचं माझं राहून गेलं, तर मी याच्यामध्ये खोबरंसुद्धा ॲड केलेलं आहे. आता पहा थोडंसं पाणी ॲड करून इथे आपल्याला छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर पहा याच्यामध्ये मी कलरसाठी फक्त चटणी लाल हवी आहे मला, त्यासाठी मी इथे काश्मीरी मिरची पावडर फक्त 1 चमचा वापरलेली आहे, पण ती काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते. आता पहा तुम्ही इथे मी चटणी एका बाउलमध्ये काढून त्याला छान मस्त तडका दिलेला आहे. आता इथे आपण भाजी तयार करून घेऊया. भाजी तयार करण्यासाठी मी कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जिरं राई ॲड केलं. जिरं राई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे. कांदा ॲड झाल्यानंतर याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची याचा ठेचा केलेला आहे किंवा याची पेस्ट करून ती ॲड करायची आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. आता हे सगळं मस्त 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा ह्याच्यामध्ये मी फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत 1 वाटी बनवून. आता ही जी वाटी ती छोटी आहे, म्हणजे 2 ते 3 चमचे फक्त फ्रोझन वाटाणे ॲड करायचे आहेत. याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. आता हे सगळं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा इथे मी अगदी आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून अगदी 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आता 10 मिनटं वाफ का काढायची आहे, कारण याच्यामध्ये आपण फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत, म्हणून फक्त इथे आपल्याला 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि आता जे पाणी आहे ते पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. आता पहा इथे आपण मी इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला तर तो ॲड करूया. तो पण मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि लगेच आपल्याला आपण जो बटाटा किसून घेतला होता तो ॲड करूया. आणि ना तुम्ही जेव्हाही डोशाबरोबर बटाट्याची भाजी करता तेव्हा तो बटाटा किसून घ्या, म्हणजे तो खूप छान मस्त स्मॅश होतो. आता ही भाजी बटाटा छान मस्त याच्यामध्ये मिक्स करून घ्या. पुन्हा मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून पुन्हा मिक्स करून घ्या आणि छान मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर ॲड करूया. तर पहा जसं आपण हॉटेलमध्ये मसाला डोसा खातो आणि त्या मसाला डोस्याबरोबर जी भाजी केली जाते ती अशाच पद्धतीने केली जाते. अगदी बारीक, सॉफ्ट, फाईन आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केल्यामुळे ते एकदम मऊ अशी होते भाजी. तर इथे आपली बटाट्याची भाजीसुद्धा छान मस्त तयार झालेली आहे. तर पहा चटणी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे.
तर तुम्ही पाहू शकतात की आपलं इथे हे जे 2 तास झालेले आहेत आणि आपलं पीठ छान मस्त फर्मंट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की 2 तासापूर्वी आपलं पीठ खूप पातळ होतं. आता तुम्ही पाहू शकता ते खूप घट्ट झालेलं आहे. घट्ट यासाठी झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपण रवा ॲड केला होता. आता पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून मस्त आपल्याला मी फक्त इथे पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पाव ग्लास पाणी ॲड करून छान मस्त एकाच डायरेक्शनमध्ये मस्त घोटून घ्यायचं आहे, वर खाली करून घ्यायचं आहे. जसं आपलं डोशाचं बॅटर करतो सेम त्याच पद्धतीने बॅटर करायचं आहे. इथे मी डोसा तवा घेतलेला आहे. डोसा तवा छान मस्त पुसून घेऊया. त्याच्यानंतर मी इथे ऑइल याच्यामध्ये ॲड केलेला आहे. हा ऑइलसुद्धा या तव्यावरती छान मस्त पसरवून घ्या. तर पहा हा माझा आता इथे मी जो डोसा काढणार आहे, तर नेहमी लक्षात ठेवा की डोसा काढताना आपण जो पहिला डोसा काढतो तो ना अगदी जाडसर काढून घ्या. कारण ना पहिल्या वेळेस आहे ना जो तवा असतो ना तो बऱ्यापैकी ना सेट झालेला नसतो डोसा काढण्यासाठी. म्हणून फक्त अगदी जाडसर असा एक डोसा काढून घ्या आणि मग त्यानंतर मग तुम्ही आपण जसे आपण डोसे काढतो त्यानुसार तुम्ही असे डोसे काढू शकता. तुम्ही पाहू शकतात इथे मी एक जाडसर आधी डोसा काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा दुसरा डोसा आहे. आता पहा इथून आपले डोसे खूप छान मस्त बनणार आहेत. म्हणजे आपण ना या डोशाला जसा आकार देऊ किंवा जसं आपण हे जे बॅटर ना असं गोल 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 फिरू ना तसं ते छान मस्त फिरलं जातं. स्पूनला अजिबात चिटकत नाही वगैरे. त्यानंतर काय करायचं आपल्याला वरतून छान मस्त असं ऑइल ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण 2 मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 मिनटं झालेले आहेत. 2 मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता स्पूनच्या साहाय्याने काय करायचं आहे आपल्याला हा डोसा छान मस्त पलटी करून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडून आपल्याला छान मस्त हा जो डोसा आहे ना मस्त क्रिस्पी असा करून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यावरतून मी ऑइल ॲड केलेलं आहे. आणि पहा जेव्हा मी हे जे बॅटर आहे जे डोशाच्या तव्यावरती जेव्हा ॲड केलं होतं ना तेव्हा मी गॅस थोडा मोठा ठेवला होता आणि जेव्हा आपण झाकण ठेवतो ना तेव्हा गॅस थोडा मीडियम करा. म्हणजे हा डोसा आपला छान मस्त क्रिस्पी असा आणि कुरकुरीत होतो. तुम्ही पाहू शकतात इथे आपला डोसा छान मस्त तयार झालेला आहे. तर मी अशाच पद्धतीने अगदी 2 ते 3 डोसे पुन्हा काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे आपले डोसे छान मस्त तयार झालेले आहेत. नाचणीच्या पिठापासून पौष्टिक असा हा आपला डोसा तयार झालेला आहे. आणि एक नेहमी लक्षात ठेवा की आता मी इथे नाचणीच्या पिठाचे डोसे केलेले आहेत. जेव्हा तुम्ही डाळ किंवा तांदूळ यापासून जरी तुम्ही डोसे करत असाल तर जेव्हा म्हणजे पहिल्यांदा जो तुम्ही पहिला डोसा करतात ना तेव्हा तुम्ही आधी जाडसर डोसा काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही डोसा काढायला सुरुवात करा. म्हणजे डोसे खूप छान मस्त जाळीदार असे डोसे बनतात. तर तुम्ही पाहू शकतात इथे बटाट्याची भाजी, त्याचबरोबर इथे चटणी आणि इथे आपला नाचणीच्या पिठापासून छान मस्त पौष्टिक असा हा डोसा तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा मुलांना टिफिनला किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही मुलांसाठी असा पौष्टिक डोसा नक्कीच बनवू शकतात. मी सुद्धा ज्ञानेशसाठी पहिल्यांदा हा डोसा बनवलेला आहे आणि ज्ञानेशला खूप आवडलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा.